IBS ने त्रस्त झालेले पेशंट जेव्हा माझ्याकडे येतात, ज्यांना पोटाचा त्रास, पचनाच्या समस्या, पोट फुगणं, ॲसिडिटी, अपचन, IBS आहे, ते नेहमीच विचारतात, सर आम्ही काय पथ्य पाळावेत, काय खाऊ नये. जर तुम्हाला असा त्रास असेल तर तुमच्या आहारातून काही गोष्टी पूर्णपणे वगळाव्या लागतील. पहिली गोष्ट आहे लॅक्टोज, म्हणजे दूध आणि दुधाचे सर्व पदार्थ बंद करा. दूध, खीर, पनीर, लोणी आणि खव्यापासून बनवलेले इतर मिठाई अजिबात खाऊ नका. दुसरा पदार्थ आहे ग्लुटेन, म्हणजेच मैदा आणि गव्हाचे पीठ. IBSच्या रुग्णांना हे पदार्थ खूप त्रास देतात. गव्हाची पोळी तर त्यांना त्रासदायकच असते. हे पदार्थ पूर्णपणे टाळा किंवा कमी करा. तिसरा पदार्थ आहे हिरव्या पालेभाज्या, पालक, मेथी यांसारखे पदार्थ, तसेच क्रुसिफेरस भाज्या म्हणजेच कोबी यांसारख्या भाज्या ह्या पेशंटला नक्कीच त्रासदायक ठरतात. चौथा आहे कच्चं सलाड. ज्या गोष्टी आपण पोटासाठी चांगल्या समजतो, जसे की कच्चे सलाड, काकडी, टोमॅटो, ते IBS मध्ये किंवा पचनाच्या त्रासामध्ये त्रासदायक ठरू शकतात. तुम्हाला खायचेच असेल तर भाजीत टाकून शिजवून खा, पण कच्चे खाऊ नका, किंवा तुम्ही वाफ देऊन सलाड खाऊ शकतात. असं पथ्य सांगितलं तर रुग्ण नक्कीच विचारतात, सर एवढं बंद करायचं, गहू बंद करायचा, पोळी बंद करायचं, मग खायचं तर काय? खायला काही शिल्लकच नाहीये. तर असं काही नाही, ऑप्शनची काही कमी नाही, खूप ऑप्शन